नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी अमरावतीतली, कारण अमरावतीमध्ये बंद दरम्यान उसळलेल्या दंगलीनंतर आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत आणि त्यामुळे शहरात आता एकत्र जमण्यावर बंदी असणार आहे। शहरामध्ये कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे। आंदोलक शांत झाल्याची माहिती सध्या प्रशासनाकडून मिळते। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहे। दुपारी 12:55 तिथे काय स्थिती होती, आंदोलकांना पांगवण्यासाठी तिथे अशा रीतीने पाण्याचा मारा करण्यात आला होता, तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, पोलिसांचा चोख बंदोबस्त तिथे तैनात आहे आणि सकाळी जी दंगल उसळली होती 10च्या सुमारास आणि त्यानंतर आता जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। 144 कलमाची अंमलबजावणी तिथे करण्यात आली आहे। सकाळपासूनच काही आंदोलकांनी शहरातल्या राजकमल चौकात दुकानांची तोडफोड आणि दगडफेक दुकानांवर केलेली होती आणि त्यानंतर हे आंदोलन आणखीन चिघळत गेलेलं होतं। तर दुपारी 12:50 शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी काय काय परिस्थिती होती ही सांगणारी आता आपण दृश्य सध्या बघतो आहोत। आता शहरात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आंदोलकांना नियंत्रण त्यांच्यावर मिळवण्यासाठी काही वेळापूर्वी पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज देखील करावा लागलेला होता। यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची देखील माहिती समोर आलेली होती आणि अमरावती बंद दरम्यान ही आंदोलनानंतर या दंगलीनंतर जमावबंदीचे आदेश आता लागू करण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिलेले आहेत। अमरावतीतली दृश्य आपण बघतो आणि याच राजकमल चौकामध्ये तुफान राडा पाहायला मिळाला काही वेळापूर्वी। त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद अमरावतीत उमटले। इतकंच नाही तर आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली। या हिंसाचारात अनेक दुकानांचं नुकसान झालंय। या जाळपोळ झालेल्या दुकानांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहे यांनी। सध्या मी अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये आणि याच चौकामध्ये जे आंदोलक हिंसक झाले आणि त्यांनी जाळपोळ केली, दगडफेक देखील केली होती। आपण बघू शकतो की हे जर का दृश्य बघितलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला दगड पाहायला मिळतात। पोलिसांवरही संपूर्ण दगडफेक झालेली होती आणि त्रिपुराच्या घटनेच्या निषेधामध्ये जेव्हा काल इथे एक मोर्चा निघाला, तो मोर्चा हिंसक झालेला होता। त्याची रिॲक्शन म्हणून आज भाजपने अमरावती बंदची हाक दिली होती आणि 10 वाजता मोर्चा काढलेला होता। त्या मोर्चामध्ये हे सर्व हिंसक चित्र आपल्याला पाहायला मिळालं। जर का तुम्ही बघितलं तर इथे पोलीस संपूर्ण आंदोलन नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली। आता सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, मात्र पूर्णपणे तणावपूर्वक आहे। आपण जर का बघितलं तर इथे एका दुकानाची जाळपोळ देखील केली गेली। महत्त्वाचा विषय हा आहे की जे आंदोलक होते ते आंदोलक इतके हिंसक झाले की सुरुवातीला पोलिसांची संख्या खूप कमी होती आणि आंदोलकांची संख्या जास्त होती आणि त्यामुळे पोलिसांवर आंदोलक हावी झाले आणि सुरुवातीच्या 1 तासामध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाच्या बाहेर होती। या राजकमल चौक असेल, जयस्तंभ चौक असेल, या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी बाजारपेठ आहे त्या सर्व बाजारपेठेमध्ये पूर्णपणे कडकडीचा बंद होता, मात्र आंदोलकांनी काही दुकानं जाळली। आपण या दृश्यामध्ये बघू शकतो की हे जर दुकान बघितलं तर ज्यांचं दुकान आहे ते आता इथे आपलं साहित्य दुकानात गोळा करत आहे आणि आतमधलं हे जर दृश्य बघितलं तर बघू शकतो की पूर्णपणे हे दुकान जाळलं। त्यांचं जे आंदोलक होते ते पूर्ण आक्रमक होते। नंतर थोड्या वेळामध्ये फायर ब्रिगेडचं पथक आलं। फायर ब्रिगेडच्या पथकाने ही संपूर्ण आग विझवली। इथले काही दुकानदार मालक आहे त्यांना विचारूया आपण, आपको कब पता चला ये जला करके? ये हमको 1 घंटा हो गया था, पता चला है। और ये पूरी दुकान हमारी अंदर से बाहर से पूरी जल चुकी है और ये जितना भी सामान है पूरा कस्टमर का है। हमारा माल कुछ भी नहीं है इसमें। ये पूरा जितना भी रिपेयरिंग को आता इन लोग ने मतलब पूरे पत्थर मार के ताला तोड़ के इसको बर्बाद कर दिया और ये तो हज़ारों का नुकसान है, लाखों का नुकसान है समझ लो। हे इलेक्ट्रॉनिक्स जे साहित्य आहे ते साहित्य रिपेअर करण्याचं हे दुकान आहे। इथे आपण बघू शकतो मिक्सर असेल, लोकांचे प्रेस असेल, फॅन असेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट असेल, हे सर्व इक्विपमेंट कशाप्रकारे आंदोलकांनी जाळले। फायर ब्रिगेडने ही आग विझवली, मात्र
जर का हे दृश्य बघितलं तर पूर्ण जे आतमधलं जे साहित्य होतं ते पूर्ण जळून राख झालेलं आहे आणि यावर तुम्हाला कल्पना येईल की आंदोलक किती हिंसक होते. ज्यांचं दुकान आहे ते आता इथे आलेले आहे. ते या सर्व दुकानातल्या ज्या काही वस्तू वाचल्या असेल त्या वस्तू काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण एकंदरीतच जर का हे सर्व दृश्य बघितलं तर निश्चित अत्यंत धक्कादायक आणि खूप बोलकं आहे. म्हणजे काल एखादं आंदोलन होतं, कालच्या आंदोलनाची प्रतिक्रिया म्हणून आज आंदोलन केलं जातं आणि इतकं हिंसक आंदोलन असतं की तुम्ही जर काय पुढे बघा, म्हणजे तिथे दगडफेक जी झाली ते दगडाचे दृश्य रस्त्यावर आहे. अजूनही परिस्थिती पूर्णपणे शांत झालेली नाही. मार्केटमध्ये काही ठराविक दुकानांना आंदोलकांनी लक्ष केलेलं होतं आणि पोलिसांनी ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. त्यांचं देखील असं म्हणणं होतं की पोलिसांनी बऱ्यापैकी त्यांना मदत केली. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की ज्या घटना घडल्या त्या घटनेचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. त्रिपुराच्या एका घटनेचे पडसाद महाराष्ट्रामध्ये पडतात, एका अमरावती शहरामध्ये पडतात. जर का प्रशासनाने अत्यंत गंभीरतेने हे संपूर्ण प्रकरण हाताळलं नाही तर अमरावतीच्या बाहेर देखील याचं लोण पसरू शकतं. त्यामुळे सरकारने देखील अत्यंत गंभीरतेने या संपूर्ण गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. सोबतच सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोन्ही पक्षाने देखील या संपूर्ण गोष्टी राजकारण न करता महाराष्ट्राच्या हिताचं, जनतेच्या हिताचं निर्णय घ्यायला पाहिजे. तशी भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे जेणेकरून सामान्य महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरलं जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय बावडेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आपण बघितली अमरावतीमधली स्थिती आणि अमरावतीमध्ये झालेल्या सगळ्या हिंसाचारानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही राज्यातल्या नागरिकांना आवाहन केलंय. बघूयात ते काय म्हणालेत. कालपासूनच मी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहे. सतत सर्व रेंज आय जी असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडले तिथले जिल्हा पोलीस अधीक्षक असतील त्यांच्याबरोबर मी सतत संपर्कामध्ये आहे. पोलिसांना आपण सतर्क राहण्याच्या सूचना ह्या कालच दिलेल्या होत्या. याप्रमाणे आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी, अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यापासून आमच्या कर्मचाऱ्यापर्यंत सगळेजण फील्डवरती आहेत. ज्या ज्या ठिकाणी कुणी असा कायदा हातात घेण्याचं काम केलेलं आहे, ज्यांनी दगडफेक असेल किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं असेल, अशा सगळ्या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश गृह विभागाला दिलेले आहेत. मालेगावच्या कालच्या प्रकरणामध्ये आमचे आय जी तिथले असतील, तिथले SP असतील, हे तिथं सतत फील्डवरती आहेत. ते सतत माझ्या संपर्कामध्ये आहेत. तिथंसुद्धा आपण अनेक व्यक्ती आयडेंटिफाय केलेल्या आहेत ज्याने असं कृत्य केलेलं आहे. त्यातल्या काही लोकांना रात्रीच ताब्यात घेतले आणि अनेक 3-4 टीम आम्ही रात्रीच रवाना करून इतरसुद्धा लोकांना आजपर्यंत निश्चितच आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करू. आणि या संदर्भात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमरावतीमधल्या हिंसाचारावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी जाणून घेतली. बघूयात ते काय म्हणाले. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत खैरे या ठिकाणी शिवसेनेचे. दादा, अमरावतीमध्ये जे घडलं त्याबद्दल काय तुमचं म्हणणं? त्यामध्ये आपलं महाविकास आघाडी सरकार बदनाम करण्याचा हा डाव सुरू झालेला आहे आणि ठिकठिकाणी असे मुद्दाम काड्या करण्याचं काम आणि दंगल घडवण्याचं काम काही लोक करायला लागले की हे शिवसेनेचे मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचं सरकार हे टिकू नये म्हणून आता हे कुठले तरी त्या ठिकाणी खाली म्हणजे अशा याच्यावर आलेले आहे ते की ते आता कुठंच काही होत नाही, सरकार पडत नाही, मग असं करायचं हा डाव त्या ठिकाणी तिथं आहे. निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक हिंसा भडकवणं नाही. आता अमरावतीला पण महापालिका निवडणूक आहे, सगळीकडे महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे. हे निवडणुकीच्या तोंडावर हे करायला लागले, लोकांना समजू द्या जरा काय तर. आणि याच्यामध्ये भाजपचं सरळ आरोप आहे की भाजप वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप तसं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतेच नेहमी, आताही करायला लागली. चंद्रकांत खैरे यांनी नाव न घेता हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असा आरोप केला. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. दरम्यान भाजपनं फूट पाडण्यासाठी हा तोडफोडीचा अजेंडा राबवला असा आरोप केलेला आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी. राजकीय लाभ घेण्यासाठी भाजपनं मोर्चा आयोजित केला असा आरोपही वडेट्टीवारांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अमरावतीमध्ये मोर्चा काढलाय. जबरदस्तीनं त्या ठिकाणी लोकांना वेठीस धरण्याचं काम, दुकानं, प्रतिष्ठानं बंद करण्याचं काम केलं आणि त्यामुळे काही लोकांनी तिकडे दगडफेक पण सुरू केली होती आणि अशामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मला वाटतं की हे सर्व करण्यामागे भारतीय जनता पक्षाचा आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये फायदा उचलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे
आणि त्यातून हिंदू आणि मुस्लिम हा विषय पेटवायचा आणि आपली पोळी शेकायची, कारण या पक्षाची मूळ भूमिकाच तशी आहे. दरम्यान रसा अकादमीसारख्या संघटनांवर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून केली जाते आणि हे षडयंत्र आहे असा आरोप सपाचे नेते अबू आझमी यांनी केलाय. बघूयात ते काय म्हणाले. रज़ा एकेडमी के बंद के बाद इसका तनाव महाराष्ट्र के कई इलाकों में देखने मिल रहा है. नांदेड़ हो, मालेगांव हो या फिर अमरावती, इन सब इलाकों में काफ़ी बंद है. और इस घटना के दौरान कई आगजनी घटना हुई. इस पूरे मामले में बात करने के लिए हमारे साथ समाजवादी पार्टी के प्रदेश अध्यक्ष अबू हाशिम आज़मी जी हैं. भाई, जिस तरह से एक पूरी घटना होती है, एक बंद बुलाया जाता है, लेकिन वो कहीं ना कहीं हिंसक रूप ले लेती है. किस तरह देखते हैं इसको? देखिए, ऐसा है कि जो बंद बुलाया गया था वो त्रिपुरा में जिस तरह से मुसलमानों के साथ ज़्यादती की गई और दबा अखबार वाले हों जिन्होंने भी कानून के दायरे में रहकर सरकार के ख़िलाफ़ निंदा किया, इन सब को UAPA लगाया गया. तो हमारे पास गांधी जी ने हमें ये रास्ता बताया है. हमारे मुजाहिदे आज़ादी ने जब अंग्रेज़ों की सरकार थी तो परमिशन नहीं मिलता था, लेकिन हम जो है उनके ख़िलाफ़ एहतजाज करते थे. तो ये तो हमारी सरकार है. हमने यहाँ अपने गमो गुस्सा का इजहार करके दिल्ली सरकार को बताने की कोशिश किया है कि इस तरह का जुल्म ज़्यादती बंद होना चाहिए. अब लेकिन उसमें देखिए ऐसा है कि अब ये बीजेपी जो है ना, ये दंगा कराओ और सरकार चलाओ, नफ़रत फैलाओ और सरकार चलाओ, इस तरह की चीज़ें करती है. तो इस चीज़ को थोड़ा हमें एहतियात ज़रूर करना चाहिए कि कहीं उनको कोई चांस ना मिल जाए कि दंगा करा दें वो लोग. और इसकी सही इंक्वायरी होना चाहिए. अगर किसी ने गलती किया है, कानून तोड़ा है, तो जिस तरह से और लोगों के साथ कार्रवाई होती है, जिस तरह से बीजेपी और RSS के वर्करों के साथ कार्रवाई होती है, उसी तरह कार्रवाई इनके साथ भी होना चाहिए. मैं देखता हूँ कि अगर वो लोग कुछ भी करते हैं तो उनके साथ तो नरमी बरती जाती है. उनका आदमी आकर हमारी भीड़ के अंदर पाकिस्तान जिंदाबाद बोल दे और चला जाए और उसको जो है 5 मिनट में ज़मानत मिल जाती है. और एक आदमी पाकिस्तान जिंदाबाद बोलता भी नहीं है, इंक्वायरी भी नहीं होती और उसको UAPA में डाल दिया जाता है. तो ये देश का कानून सही नहीं है. इसको ज़रा सही तरीके से लोगों को, सरकार को दबाव डाल के इस सरकार को उखाड़ फेंक देना चाहिए हो, लेकिन इसको राजनीतिक मुद्दा बना करके टेलीविज़न पर ला करके एक माहौल देश में ख़राब करना, ये बंद होना चाहिए. शुक्रिया. हमसे बात करने के लिए ये थे अबू हाशिम आज़मी साहब, जिनका साफ तौर पे ये कहना था कि जो भी इस पूरी घटना में शामिल है, जिस तरह से माहौल टेंशन भरा है, उसकी जांच होनी चाहिए और दोषी पे कार्रवाई होनी चाहिए. मुंबई से संतोष डिसले के साथ वसीम अंसारी, न्यूज़ 18. दरम्यान त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधात रजा अकादमीकडून बंदचं आवाहन करण्यात आले आणि राज्यात काही ठिकाणी बंदाला या हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे रजा अकादमीवर कारवाईची मागणी होतीये आणि या संदर्भात या रजा अकादमीचे जनरल सेक्रेटरी सईद नूरी यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. बघूयात त्यांचं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे. बंद का ऐलान किया गया था, लेकिन ये अमन नहीं रहा. हम बात करते हैं, हमारे साथ रज़ा एकेडमी के सईद नूरी जी हैं. आपने अमन के तौर पर बाकायदा बंद का ऐलान किया था, लेकिन कहीं ना कहीं अमन नहीं दिखा, शांति नहीं दिखाई दी. देखिए, ये बंद नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के नाम पे था और जहाँ जहाँ पर भी अक्सर जगहों पर लोगों ने यही सबूत दिया कि हमारे नबी के नाम पर कोई प्रोग्राम हो रहा है, वहाँ पर किसी किस्म की कोई ऐसी हरकत ना हो कि जिससे मुसलमान बदनाम हो, कौम बदनाम हो और कोई ये निस्बत करे कि हुजूर के नाम पर, नबी के नाम पर जो प्रोग्राम हुआ उसके अंदर कोई हादसा हुआ. तो ये बिल्कुल गलत हुआ. जिन लोगों ने भी किया है वो गलत किया है. कल भी हम पुरअमन तरीके से एहतजाज कर रहे थे, आज भी किया हमने और कल भी करते रहेंगे. देखिए, बंद से कहीं पर भी झगड़ा नहीं हुआ है. जो भी मामलात हुए हैं वो मॉब जहाँ पर जमा हुआ है वहाँ पर हुआ है. बंद से आदमी अपने तौर पर उन लोगों ने किया, उनका जज्बा था, उन लोगों ने फसाद करने के लिए पुलिस से परमिशन मांगी जाती है, जो कुछ भी होता है. तो हमारा तो यही कहना है कि उसके अंदर ऐसे अफराद शामिल हो गए जो नक्श अमन के लिए ख़तरा हुए, उनके साथ कानून, पुलिस, गवर्नमेंट सख्ती के साथ निपटे. उसके अंदर तो हमारी बात बाला रहेगी कि हमने जो बोला था उससे हट के जिन लोगों ने काम किया और फसाद किया वो चेहरे सामने आना चाहिए. अमरावती की बात करें, नांदेड़, मालेगांव, अभी भी पूरा टेंशन भरा हुआ है. लोग सड़कों पे हैं, डर रहे हैं, कहीं एक सामाजिक पूरा माहौल ना खराब. देखिए, 4 आदमी काफ़ी होते हैं काम बिगाड़ने के लिए. 40 की ज़रूरत नहीं होती. 4 आदमी काम बिगाड़ने के लिए काफ़ी हैं. वो उनको मतलब सामने लाया जाए, पुलिस उनको पकड़े और उनसे उगलवाए कि किन लोगों ने तो ये साजिश की है, किन लोगों ने गड़बड़ी की या करवाया है या किया है. तो वो दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए. तोड़ फोड़ हुई है या गुस्ताखी हुई है, उसमें जो जिम्मेदार है उन पर सजा हो, उनके साथ कानूनी कार्रवाई हो. मुंबई से संतोष डिसले के साथ वसीम अंसारी, न्यूज़ 18.
दरम्यान औरंगाबादमध्ये शिवसेनेनं आज महागाई विरोधात मोठा आक्रोश मोर्चा काढला होता. क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. संजय राऊत यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महागाईच्या मुद्द्यावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवून आणल्या जात आहेत असा आरोपही त्यांनी भाजपवर केलाय. महाराष्ट्रात आग लावायची आणि राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न सुरू सध्या आहे असं देखील ते म्हणाले. महाराष्ट्रात दंगली पेटवायचं कारस्थान सुरू झालेलं आहे. एक लक्षात घ्या, जसा केंद्र सरकार विरुद्धचा रोष, संताप, आक्रोश वाढत जाईल तसा ह्यांच्याकडे एकच मार्ग असतो, जाती आणि धार्मिक दंगली पेटवायची, दंगली घडवायची, जाळपोळ करायची, पेटवा पेटवी करायची, महाराष्ट्राला आग लावायची आणि मग सांगायचं की यांना राज्य करता येत नाही, हे राज्य बरखास्त करून इथे राष्ट्रपती राजवट लावा. अशा प्रकारचं कारस्थान त्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने चालवलेलं आहे आणि केंद्र सरकार त्यांना पाठीशी आहे. मला भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात कशाकरता मोर्चा काढतात. तुला मोर्चा नाही काढायचं तर काय करायचं? थाळ्या वाजवून कोरोना गेला का? शेवटी उद्धव ठाकरेंना या महाराष्ट्रामध्ये 22 महिने संघर्ष करावा लागला, काम करावं लागलं, एक यंत्रणा उभी करावी लागली, तेव्हा कोरोना गेला. थाळ्या वाजवून कोरोना जात नाही बाबा. तसं तुमच्या थाळ्या वाजवून ही महागाई पण जात नाही. ही जनता रस्त्यावर उतरेल तेव्हा तुम्ही महागाईला टक्कर. आणि यानंतर आपण बघणार आहोत, देशात 70% जनतेचं लसीकरण झालंय, पण लसीकरणामुळे देशातली अर्थव्यवस्था रुळावर येणार का हाच मुख्य प्रश्न आहे. लसीकरणावर नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं जागरूकता मोहीम हाती घेतली, संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ. यामध्ये राजस्थानमधल्या काही लोक संगीतकारांशी देखील बातचीत त्यावेळी करण्यात आली. बघूयात त्यांच्या जीवनावर या सगळ्याचा परिणाम नेमका कसा झाला होता. नैनू देवी खूपच मितभाषी आणि लाजाळू आहेत. 20 वर्षांची नैनू आपल्या सासू समोर खूपच कमी बोलते. 6 महिन्यांची गरोदर महिला लस घेण्यास आडकाठी करत होती. तिनं याबाबतचं कारण आम्हाला सांगितलं. कोविड के बारे में आप तो जानते ही हो कि कोरोना क्या है, जानते तो हो. बीमारी होती थे. टीका क्यों लगाओ? डर लगता, डर क्यों लगे? नहीं लगाया, बहुत डर नहीं लगे. किस चीज का डर लगता है आपको? बुखार आने का. बुखार ऐसे ही आ जाता, आप क्या करोगे? आप है ना गर्भवती हो तो आपके पेट में 2 जान है, एक बच्चे की और एक अपनी. तो आपको तो जरूर टीका लगाना है, क्योंकि आपको संतुलित भोजन के साथ साथ टीकों के साथ साथ आपको कोविड का भी टीका जरूर लगाना है. राजस्थानमधील वेगवेगळ्या भागांमध्ये ग्रामीण विकास विज्ञान समिती ही NGO कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्या आघाडीवर आहेत. मैं आपको समझाया, आप टीका लेंगे अभी. काही अंतरावरच राहणाऱ्या इंदिरा देवी यांनी ही लस घेतलेली नाही. त्यांचं म्हणणं आहे की घरगुती उपायांनीच कोरोना बरा होतो. तो आप घरेलू उपचार बताइए हमें. बकरे का मीट खाता हूँ, हाँ. सब्जी बना के खाता हूँ, हाँ. और जिम लेता हूँ, हाँ. और उसके बाद के मैं रजाई ओढ़ के सो जाता हूँ, हाँ. उसके बाद में पसीना होता है, हाँ. हो जाता. इससे कोरोना सही हो जाएगा? आपको विश्वास है कि इससे हम ठीक हो जाएंगे? इसके ठीक नहीं है तो ठीक कैसे रहेंगे? अच्छा, पहले आप अपना ये घरेलू उपचार करोगे. हाँ. स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी इंदिरा यांच्या मनातील हा गैरसमज दूर केला. कोरोना आजारावर कोणताही घरगुती उपचार मदत करत नाही हे सांगितलं. हा गैरसमज दूर झाल्यानंतर इंदिरा या तातडीनं लस घेण्यास तयार झाल्या. इन लोगों को समझाना भी ज़रूरी है और बातचीत करने भी ज़रूरी है. हमेशा यही प्रयास रहता है ग्राविस के कार्यकर्ताओं का कि लोगों को तक ये वैक्सीनेशन सुविधा पहुंचे और लोग इसका फ़ायदा लें.
लोकसंगीतकारांचं नेमकं काय म्हणणं होतं या संदर्भात ते आपण ऐकलं आणि यानंतर आपण बघणार आहोत झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे बघूयात. यामिनी महामुणकर आपल्याला याबद्दल अधिक सांगतात. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुणकर. क्रिप्टो की समझच्या या नव्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आठवड्यात क्रिप्टो मार्केटमध्ये कोणत्या बातमीने खळबळ उडाली आहे ते जाणून घेऊया. ब्लॉकचेन सर्व्हिस प्रोव्हायडर अल्केमीने $250 मिलियन निधी उभारलाय. वेब3 आणि ब्लॉकचेन बेस प्रोव्हायडर अल्केमीने व्हेंचर कॅपिटल फर्म आणि इतर गुंतवणूकदारांकडून निधीच्या नवीनतम फेरीत $250 दशलक्ष जमा केलेत. फंडिंगच्या नव्या फेरीत कंपनीचे मूल्यांकन $3.5 बिलियन पर्यंत वाढलं आहे, जे 12 महिन्यांपूर्वी $2.5 बिलियन पेक्षा थोडं कमी होतं, ज्यामुळे उत्पन्न 15 पटीनं वाढलं आहे. ब्लॉकचेन हे आता वेब3चं भविष्य असेल. जगभरातील नवीन पदांच्या निर्मितीचा प्रचार करून ते जगभरात विस्तारेल. डेटा असं दर्शवतोय की मेजर बिटकॉइन मायनर्स आणि व्हेल्स आपला होल्ड कायम ठेवतील. बिटकॉइनच्या वाढीला चालना देत बिटकॉइन मायनिंग ऑपरेटर्स आणि लॉंग टर्म होल्डर्सने या महिन्यात त्यांचे होल्डिंग विकण्यास नकार दिला आहे, असं सॅन फ्रान्सिस्को स्थित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज क्रॅनननं त्यांच्या नवीन ऑक्टोबर इंटेलिजन्स रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. अहवालात असं नमूद करण्यात आलं की रियॉट, मॅरेथॉन, बीटफार्म्स, आर्गो आणि हर्ट 8 सारख्या मोठ्या मायनर्सनी बाजारातील मंदीच्या काळातही बिटकॉइनचा स्टॅक करणं सुरू ठेवलंय. 1 वर्षाचा रिवाइव्ह सप्लाय डेटा जो दीर्घ कालावधीत बिटकॉइन धारकांच्या नाण्यांच्या हालचालींचा मागोवा घेतो आणि असं सूचित करतोय की गुंतवणूकदार सध्या विक्री करू इच्छित नाहीत. इथेरियम गॅसच्या दरानं जून नंतर 2200% उसळी घेतली आहे. क्रिप्टो मेट्रिक साईट बीट इन्फो चार्ट्सनुसार इथेरियमवरील सरासरी व्यवहार शुल्क जूनमध्ये 2200% वाढून $51.45 वर पोहोचलंय. इथेरियमची मागणी वाढल्याने व्यवहार शुल्कही वाढते. व्यवहार शुल्कात वाढ होण्याचे कारण म्हणजे इथेरियमचे वाढते व्यापारखंड आणि ब्लॉकचेनच्या नव्या नेटवर्कची हायर ऍक्टिव्हिटी आहे. इथेरियम अल्टर अपग्रेड करत आहे, जे त्याचे नेटवर्क प्रूफ ऑफ वर्क कॉन्सेन्सस मेकॅनिझम मधून प्रूफ ऑफ स्टेक मध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. प्रूफ ऑफ वर्क कॉन्सेन्सस मेकॅनिझम मध्ये संगणकीय शक्ती असलेले मायनर्स जास्तीत जास्त व्यवहारांचे प्रमाणीकरण करत आहेत आणि दुसरीकडे प्रूफ ऑफ स्टेक मध्ये मायनर्स बहुतेक व्यवहार प्रामाणिक करतात. क्रिप्टोशी संबंधित खास बातम्यांमध्ये आज इतकंच. पुढच्या वेळी तुमच्यासाठी क्रिप्टो चलनाशी संबंधित आणखी काही मनोरंजक गोष्टी घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.